कसा पाहिजे, चांगला पाहिजे। बाकी नाद बरेच आहेत जगामध्ये, ते आपल्या तोंडून बोलणं चांगलं वाटत। विठ्ठला मी सांगितलं ना, तो रवीचा नाद आहे। लोक त्याच्यामध्ये किती लाखो घालते। काही जणांना त्या देच्या नावाच्या दुकानाचा नाद असतो, ते काही केलं तर सुटत नाही। काहीला त्याच्या रोज तालुक्याला जायचा नाद असतो, गाडीत पेट्रोल टाकलं तालुका, गाडीत पेट्रोल टाकलं तालुका, याच्याशिवाय तालुका उघडत नाही। काही जणांना गाडीचा नाद असतो, वेगवेगळ्या गाड्या बदलायच्या। काहींना वेगवेगळ्या चांगल्या ट्रेंड मधल्या कपड्यांचा नाद असतो, कोणाला अशा 4 व्हीलरचा नाद असतो, कोणाला सप्ते करायचा नाद असतो। म्हणजे नाद जर लागला माणसाला तर नाद चांगला लागला पाहिजे। आता सहज बोलून गेले की माझं हे क्षेत्र नव्हे, कारण आम्ही कॉलेजच्या लेकरांना दामडूम शिकवणे, 2 फटके देणे, जाय तू घरी पे, मी माझं लेक्चर संपलं उद्या वया चेक करतो, ते काम आमचं। परंतु काहीतरी माझ्या हातून ईश्वराने कुठेतरी लिहिलेली सेवा असेल, कुठेतरी माझं संचित कर्म चांगलं असेल, प्रारब्ध चांगलं असेल। मी नाही म्हणत मी माझ्या आई बाबाची पुण्यही असेल, वाडवडिलांची पुण्यही, माझ्या मिरासीला देवा असं म्हणेल मी। माझं काय आहे, मी तर पामर आहे, याच्यामध्ये माझं काहीच भाव नाही, माझं काहीच लोड नाही। जे दिले ते माझ्या शंभू शंकराने दिले, त्याच्या कृपेने दिले, त्याच्या साधनेने दिले। नाही तर शिवमहापुराण कथा करणे, कीर्तन करणे, त्याच्यासाठी आळंदीत 10-12 वर्ष लोक घासतात, परेशान होतात, बराच काळ तिथे राहावं लागतं, आणि तरी सुद्धा ते गावाकडे येऊन माळ काढतात। अशी सुद्धा उदाहरणं आहेत। आणि आम्हाला जसं जमलं, मला जसे त्या पांडुरंगाला, ज्या मानवी ज्या देवाला मानते मी, ज्याची माझ्यावर कृपा म्हणते, त्याला जी बुद्धी दिली, तिचा वापर करून शिक्षणाबरोबर, संस्काराबरोबर कुठेतरी अध्यात्म जोपासावं, म्हणून